मुंबईकर महिलेचा हा संताप आहे. मुंबईतील भाजपच्या मोर्चातला. लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झालं. विरोधी पक्षाचा निषेध करण्यासाठी भाजपनं मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा सुरू झाला तो जांभोरी मैदानापासून. मात्र या मोर्चामुळे ट्रॅफिक जाम झालं आणि मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली महिला ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकून पडली आणि तिच्या संतापाचा भडका उडाला. आंदोलन मैदानात जाऊन करा असं म्हणत संतापलेली ही महिला थेट मोर्चात घुसून पोलिसांना आणि मंत्री गिरीश महाजनांना भिडली. या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. महिला आरक्षणावर भाजप खोटेपणानं वागत असल्याचं यातून समोर आल्याचा टोला काँग्रेससह मनसे आणि ठाकरे सेनेनं लगावला. दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी सुद्धा या महिलेप्रमाणेच भाजपच्या मोर्चाबद्दल संताप व्यक्त केला. गिरीश महाजनांनी महिलेच्या संतापावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महिलेनं संताप व्यक्त करताना बॉटल फेकली आणि महिलेची भाषा योग्य नव्हती. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी मात्र महिलेला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. खरं तर मोर्चा काढणं हा संविधानिक अधिकार आहे, मात्र त्याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी तर घ्यायलाच हवी. पोलिसांनी सुद्धा ट्रॅफिकचं योग्य नियोजन करायला हवं, नाहीतर विधायक मोर्चा आंदोलनाला सुद्धा आता नागरिक विरोध करतील. केंद्रातील मोदी सरकारनं महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत ठेवलं होतं, मात्र ते नामंजूर झालं आणि विरोधकांवर हल्लाबोल करत देशभरात निदर्शनं करण्यात आली. मुंबईतील वरळीत देखील भाजपकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. मात्र या मोर्चामुळे सायंकाळी झालेल्या वाहतूक कोंडीनं नागरिक प्रवासी त्रस्त झाले. त्या दरम्यान एका महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. महिलेनं चक्क मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांना सुद्धा चांगलंच सुनावलं. महिलेच्या रागामागे, तिच्या संताप अनावर होण्यामागे एक आई दडलेली होती. एका लेकराची ती आई होती. आपल्या मुलाच्या काळजीपोटी ती निडरपणे सगळ्यांना भिडली. वरळीच्या जांभोरी मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा NSCI डोमपर्यंत नेण्यात आला. या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वरळी आणि परिसरातील नागरिकांना शाळा, घरी जाणं येणं, दैनंदिन कामकाजात यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यातच वर्किंग डे असल्यामुळे शाळेतून सुटलेल्या आपल्या मुलांना घेण्यासाठी पालक स्कूल बस शोधत आले होते. संबंधित महिला देखील आपल्या मुलाला नेण्यासाठी वरळीतील परिसरात आली होती. मात्र भाजपच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊन संबंधित महिलेला तिच्या मुलाची स्कूल बस दिसतच नव्हती. जवळपास 1 तासापासून ती वाहतूक कोंडीत फसली आणि त्याच काळजीतून बस पुढे निघून जाते की काय, आपला मुलगा कुठे आहे या काळजीतून संबंधित महिलेला राग अनावर झाला. विशेष म्हणजे या संदर्भात तिने पोलिसांकडे जाऊन दाद मागितली होती. मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांकडे सुद्धा आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र कुठेच दाद मिळत नसल्यानं तिच्या रागाचा पारा चढला आणि त्यातच मंत्री महोदयांना रोषाला सामोरं जावं लागलं. सदर महिलेनं गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय? इथून चालते व्हा. शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच आहे ना तुम्हाला, तर तो मैदानात करा. वाहतूक कोंडी कशाला करताय असा सवाल महिलेनं उपस्थित केला. संतापलेल्या महिलेनं उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेताय असा प्रश्न महिलेनं पोलिसांना विचारला. राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं होतात. याचा त्रास प्रामुख्याने सामान्यांनाच होतो. वाहतूक कोंडी होते, दैनंदिन कामात व्यत्यय येतो आणि सार्वजनिक मालमत्तेचं बऱ्याच वेळा नुकसान होतं. जेव्हा आंदोलक रस्ते अडवतात किंवा मोर्चे काढतात तेव्हा लोकांचा वेळ वाया जातो आणि कामाला उशीर होतो. मोर्चे आणि आंदोलनांमुळे अनेकदा महत्त्वाचे रस्ते बंद केले जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होते. जर आंदोलनं हॉस्पिटल किंवा अत्यावश्यक सेवांच्या जवळ असतील तर रुग्णांना आणि आपत्कालीन सेवेला देखील मोठा फटका बसतो. आंदोलन हा लोकशाहीत प्रत्येकाचा हक्क असला तरी ते करताना सामान्यांना वेठीस धरणं योग्य नाहीच आहे. या घटनेमुळे भाजपच्या मोर्चाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय, तर दुसरीकडे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात, कोणाला इमर्जन्सी असते. मात्र एखादा पक्ष लोकांना 3-3 तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारच. हे झालं एक उदाहरण. मात्र मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढते. सामान्य जनतेचे रोजचे प्रचंड हाल होत आहेत आणि अशा वेळी समस्या सोडवण्याचं सोडून जर असे राजकीय पक्षच जनतेला वेठीस धरत असतील तर या समस्यांचं निराकरण कधी होणार आणि कोण करणार असा सवाल आता जनतेतून विचारला जातो.